तो ये दोनों के बीच का जो पार्ट है मेनिंजियल ड्यूरामेटर का, वहाँ पे इन्फ्लेमेशन आने वाला है, राइट। ये थोड़ा सा उससे इजी और बोन के बाद पहले स्क्रीन बोन, फिर उसके पहले ड्यूरा, एर्थेनोइड, सबअर्थेनोइड, पाइलियर और अंदर का ब्रेक। तो आपका एरिया जो है वो यहाँ पे रहने वाला है इन्फ्लेमेशन का। तो साइन एंड सिम्टम के ऐसे रहेंगे, लेकिन थोड़ा सा भी यहाँ से आगे बढ़ गया इन्फ्लेमेशन, इंसेफेलाइटिस के अंदर चला गया तो मेनिंजाइटिस बाद में कन्वर्ट होगा किसमें, तो फिर हार्ड हो गया पेशेंट को, फिर डेंजर जोन। मेनिंजाइटिस, हाँ चला, मेनिंजाइटिस इज अ नोटिसेबल डिसीज, द एग्जैक्ट इंसिडेंस रेट इज अननोन, लेकिन अगर डेथ रेट पकड़े हम जो अभी तक के 2020 तक भी पकड़े तो 5 लाख के ऊपर चले गए। अभी 4,20,000 आगे 3 लाख, अभी तो ज़्यादा बढ़ गया। अगर से कोरोना भी बढ़ गया तो कॉम्प्लिकेशन भी बढ़ गए। It can occur as a complication of other disease and 50% is an opportunistic infection। यानी कॉम्प्लिकेशन के अंदर ज़्यादा आने वाला है और वो इसमें रिस्क है। देखो जिनको बचपन में निमोनिया हो गया वो कन्वर्ट हो सकते हैं मेनिंजाइटिस के अंदर, निमोनिया फॉलोड बाय मेनिंजाइटिस, ये बहुत ज़्यादा है। उसके बाद जो भी इंजरी है लाइक टिटेनस या रिकरेंट ऑपरेशंस, बचपन में जिनके रिकरेंट ऑपरेशन हो गए वो भी ज़्यादा रिस्क में है मेनिंजाइटिस। यहाँ पे हाँ सेकंड नंबर आ जाएगा इंजरी फॉलोड बाय मेनिंजाइटिस। ऐसा क्यों बता रहा, मेडिसिन में ऐसा दिया हुआ है। पेशेंट का ऑपरेशन हुआ था 2021 में और 22 में उसको मेनिंजाइटिस हुआ, तो बोलता थोड़ा वो इंजरी को याद करो, तो इंजरी बेस है बिगर पॉइंट है। इंसिडेंस न्यूबॉर्न 20 to 30% may die from bacterial meningitis. This risk is low in older children, rises again in adulthood. In adult, 66% of all cases emerges without disability, and the main problem are तो बचपन में भी जो डेफिनेसी केस हुए ना, तो बोलते हैं ऐसा कि 1 साल के बाद उसको सुनाई कम दे रहा, तो फॉलोड बाय मेनिंजाइटिस। Disability, deafness followed to meningitis, complicated with deafness. The main problem are deafness and cognitive, ये भी रह सकता बच्चों के अंदर मेनिंजाइटिस के बाद में। तो अभी तक मैंने आपको 4 पॉइंट बताया, निमोनिया फॉलोड बाय मेनिंजाइटिस, इंजरी फॉलोड बाय मेनिंजाइटिस, और मेनिंजाइटिस के बाद ये 2 डिसेबिलिटी आने वाली बच्चों के अंदर, एक डेफनेस और दूसरा ऑटिज्म जैसा मेंटल रिटायरमेंट जैसा केस दिखेगा आपको, मेनिंजाइटिस के चांसेस ज़्यादा है। इसलिए बचपन में अगर हो गया कुछ ना कुछ बैड इफेक्ट देने वाला है, और बैक्टीरियल मेनिंजाइटिस है। आपको मालूम है मेनिंजाइटिस कहाँ पे रहने वाला है? लेयर ऑफ टिश्यू दैट सेपरेट द स्कल एंड ब्रेन के बीच का जो पार्ट है वो है मेनिंजस। डेफिनेशन, इट इज एन एक्टिव इन्फ्लेमेशन ऑफ द मेनिंजस caused by either bacteria or virus। इतना पता मालूम है, जो भी है तो लिख सकते हो मेनिंजाइटिस। फर्स्ट डायरेक्ट इंजरी, ब्रेन स्कल फ्रैक्चर हो गया समझो, या नाक का कान का कुछ ऑपरेट हो गया तो भी मेनिंजस होने के चांसेस है। तो कान से भी इंफेक्शन मेनिंजस की तरफ जा सकते हैं। इसलिए एक्यूट सुपरएक्टिव ओटिटिस मीडिया फॉलोड बाय मेनिंजाइटिस, ऐसा भी रूब्रिक है अपने पास।
राइट। मेडिकल प्रोसीजर, इसके अंदर सब सर्जरी आ गई, सब बायोप्सी आ गई, जिसकी वजह से इंस्ट्रूमेंटल इन्फेक्शन स्प्रेड हो जाएगा अंदर, डिस्ट्रीब्यूशन इसको बोलेंगे अपन। अलॉन्ग पेरिफेरल नर्व, इसका बेस्ट एग्जांपल टिटेनस, इंजुरी फॉलोड बाय मेनिंजाइटिस। दो ही बैक्टीरिया ऐसे हैं कि जो नर्व थ्रू मेनिंजेस तक जा सकते हैं, ब्लड थ्रू नहीं बोल रहा, नर्व थ्रू, पेरिफेरल नर्व अलॉन्ग। अब कुछ बैक्टीरिया, कुछ वायरस ऐसे हैं कि जो ब्लड और लिम्फेटिक थ्रू जाएंगे मेनिंजेस के अंदर, जैसा लंग्स के अंदर निमोकोका है, पहले लंग्स में निमोनिया, बाद में फिर कॉम्प्लिकेशन में मेनिंजाइटिस। जब भी मेनिंजाइटिस हो रहा तो उसका प्राइमरी साइट किधर है वो देखने का। केस टेकिंग में आप तो मालूम हो गया कि इसको मेनिंजाइटिस डायग्नोस हो गया, उसका प्राइमरी साइट क्या था, ये चारों में से एक तो भी मिलना चाहिए। एग्जाम्पल टॉन्सिलाइटिस हुआ 1.5 साल और 6 महीने के बाद उसको मेनिंजाइटिस का पहला अटैक आया, टॉन्सिल आपके लिए क्या है आप बता सकते हैं, क्या सेपरेशन होकर मेनिंजाइटिस के पास गया, राइट। तो आपके लिए टॉन्सिल के वक्त के जो मेन सिम्टम थे वो और मेनिंजाइटिस के अंदर के मेन फीलिंग दोनों सेम रहनी चाहिए। मतलब अभी तक जितने बार ये बता रहा प्राइमरी साइड सेकेंडरी साइड में जो कॉमन है उसको उठाओ, वही आपकी मेडिसिन है बिफोर आफ्टर एंडिंग, राइट। इथियोलॉजी cause can be classified into first bacterial, वायरल, फंगस। फंगस में एक दो ही फंगस है कॉमन है अपनी बॉडी के अंदर, और थोड़ा सिस्टमिक में इंफ्लेमेटरी डिसीजेस लाइक SLE, ओके। जैसा एंडोकार्डाइटिस, हार्ट के अंदर अभी देखने वाली इसकी बात किया चैप्टर के अंदर, वहाँ पे भी ऐसा इंफ्लेमेटरी डिसीज बोल के आने वाला। और दूसरा कैंसर, कैंसर के अंदर सेकेंडरी मेनिंजाइटिस ना, क्योंकि इम्यूनो सिस्टम वीक होने की वजह से उनको तकलीफ होने वाली। तो जितने भी इम्यूनो सप्रेस डिसीज है उनके अंदर भी मेनिंजाइटिस के चांसेस है, कॉज ऑफ डेथ हो सकता है। और लास्ट वाला तो अभी बताया मैंने, इंजरी, ट्रॉमा टू द हेड और स्पाइन, ये दोनों में मेनिंजाइटिस के चांसेस है। ये आपका क्लासिफिकेशन हो गया कि बैक्टीरियल, वायरल, फंगल, कुछ सिस्टमिक इंफ्लेमेटरी डिसीजेस उसके अंदर जैसे कैंसर। कैंसर ऐसा मत लिखो, एग्जाम्पल लो नहीं कैंसर लिखो, इम्यूनो सप्रेस डिसीज और उसके अंदर लिखो कैंसर। और लास्ट में ट्रॉमा, इंजुरी, डायरेक्ट हेड और स्पाइन, राइट। पैथोफिजियोलॉजी, बैक्टीरिया एंटर ब्लड स्ट्रीम और ट्रॉमा, जो भी इंजुरी होगी वहां से बैक्टीरिया क्या हो जाएंगे ब्लड के अंदर, पर्टिकुलर बैक्टीरिया जरूर होगी अपन ब्लड के अंदर, उसके बाद फिर कहाँ जाएंगे वो एंटर द ग्लूकोज सरफेस एंड कैविटी, वहाँ से एंट्री होगी उनकी नॉर्मल बैरियर ब्रेक करने के लिए ब्लड वेसल के अंदर, वो ब्रेक डाउन हो जाएगा बैरियर और फिर एंट्री। ये अगर ब्रेक डाउन नहीं हुआ तो इन्फेक्शन होने के चांसेस कम। क्रॉसेस द ब्लड ब्रेन बैरियर और फिर proliferate in the CSF, inflammation of meningeal, then increase intracranial pressure और उसके बाद चालू हो जाएगा साइन एंड सिम्टम्स। देखो इंजुरी कहाँ पे है, उसके बाद ब्लड में आया, ब्लड में बैरियर ब्रेक किया, ब्रेक का फिर CSF में एंट्री और CSF में बैक्टीरिया की ग्रोथ, और एक लेवल पे ग्रोथ आ गई, इतना क्रैनियल लेवल प्रेशर बढ़ गया कि सिम्टम देना चालू, फीवर, हेडेक, जो भी है अभी देखेंगे बाद में। तो ये प्रोसीजर है, इतना लेने के चलो इतना 24 आवर्स में भी हो सकता है या 3 दिन भी लग सकते हैं, राइट। एक इंजुरी होने के बाद या ऑपरेट होने के बाद चौथे 5वें दिन उसको मेनिंजाइटिस का अटैक आ सकता है, या फिर कुछ प्रिकॉशन नहीं ये समझो तो इमीडिएट 24 आवर्स में भी ICU लेवल में उसको अटैक करने की चांसेस है मेनिंजाइटिस, तो ऐसा बोल नहीं सकते। इसलिए कभी भी आप डॉक्टर है तो कभी भी ICU में जा रहे होंगे तो थोड़ा प्रिकॉशन ले लो खुद के लिए भी और वहाँ पेशेंट के लिए, राइट।
उगाच त्याला शेगावची कचोरी करून द्यायची नाही आयसीयू सवय लावायची नाही. पेशंट व्यतिरिक्त दुसऱ्या कोणतं डाएट नसलं पाहिजे, खूप स्ट्रिक्ट आहे. आपल्याकडे आयसीयूचे रेट्स फार कमी आहेत, डेथ रेट्स जास्त आहेत. म्हणजे आयसीयू मधून बाहेर वाचणार जे परिश्रम लागतात तर ते डॉक्टर्स माहिती आहेत. त्याच्यामध्ये परभणी जिल्हा ओके. आयसीयू डेथ रेट जास्त आहे, कारण आहे आयसीयू मध्ये होणारी इन्फॉर्मेशन जरूर ते प्रिकॉशन घ्यायला पाहिजे, तेवढं प्रिकॉशन घेतलं जात नाही. वर्षानुवर्षाने बिल्डिंग चेंज करायची वेळेला तुम्हाला माहिती आहे कोणते बॅक्टेरियल मेनिंजायटिस. विशेष म्हणजे महिन्यातून 2 दिवस तरी पूर्णपणे कोर्स पाहिजे विदाउट एनी ॲडमिशन. हा रूल आहे. 30 दिवस आयसीयू चालू राहत नाही, त्यामुळे 2 युनिट चालवतात. मल्टिपल हॉस्पिटलमध्ये हा रूल आहे. माहीत करून घ्यायचा. नीट एक्झाम मध्ये आयसीयू काय म्हणजे आपण आपल्या हेल्थची का खेळतो हे कळत नाही ॲलोपॅथी करायला, पण चालेल म्हणून सेपरेट बेडची अरेंजमेंट आहे. आयसीयूची बेड परमिशन देताना तर सांगितलं होतं की बा 1 युनिट काही दिवसात 1 किंवा 2 दिवस एक दुसरं युनिट चालू करायचं बाकीचे बेड. तर इथं असं सांगितलं होतं की आमच्याकडे 30 ते 30 दिवस नसतात पेशंट कम्प्लीट भरून, त्यामुळे आम्हाला काय गरज नाही 15 मिनिट इकडे 15 मिनिट इकडे सेपरेट होतो. पण हे चुकीचं कारण आहे. कम्प्लीटच बनतो ॲनारोबिकसाठी सुद्धा आणि ॲरोबिकसाठी हे काही माहीत नसल्यामुळे आपण पूर्ण इन्फॉर्मेशन आता माहीत नाही. कॉज अननोन वर्षाची इच्छा झाली ठेवून घेऊया चालेल. बॅक्टेरियल मेनिंजायटिस इज ऑल्सो कॉल्ड एज सेप्टिक मेनिंजायटिस. दुसरं एक नाव आहे ना सेप्टिसिमिया जसं म्हणतो ब्लडमध्ये, तसं मेनिंजसमध्ये अपसेस पस फॉर्मेशन ज्या झालं पस सेल ज्या झालं तर सेप्टिक मेनिंजायटिस. एक्स्ट्रीमली सिरियस दॅट रिक्वायर्ड इमिडिएट केअर 100% इमर्जन्सीमध्ये आहे. टॉप 5 मध्ये कॅन लीड्स टू परमनंट डॅमेज ऑफ ब्रेन फॉर डिसॅबिलिटी अँड डेथ. बघा स्प्रेड बाय कफीन छोट्या छोट्या गोष्टी. बॅक्टेरियल मेनिंजायटिस ट्रीटमेंट अवेलेबल अँटीबायोटिक्स ॲज पर पॉझिटिव्ह ऑर्गॅनिझम. तिन्ही लक्षात ठेवा, फार इम्पॉर्टंट आहे. स्ट्रेप्टोकोकस न्यूमोनिया 30 to 80%, नायजेरिया मेनिंजायटिस 50 to 40, आणि हेमोफिलस इन्फ्लुएंझा 2 to 7. हा न्यूबॉर्न मध्ये कॉमन आहे, हा थोडासा मिडल एज वाला चिल्ड्रन मध्ये कॉमन आहे, आणि हा ॲडल्ट मध्ये कॉमन आहे. असं लॉंग जातो सेकंड इयरला. क्वेश्चन आला which of the म्हणजे कॉमन बॅक्टेरिया फॉर न्यूनेटल मेनिंजायटिस H म्हणजे हेमोफिलस इन्फ्लुएंझा हे नाव आलं पाहिजे. आणि थोडंसं ओल्डर चाइल्डसाठी कोणतं आलं पाहिजे स्ट्रेप्टोकोकस. अजून एक प्रकार आहे टीबी मुळे होणारा, मग त्याला नाव दिलं आपण ट्युबरक्युलर मेनिंजायटिस. पॉझिटिव्ह फॅक्टर आहे मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलर. पाठ आहे सगळ्यांना. इन्फेक्शन विथ दिस बॅक्टेरिया बिगिन्स युजली इन द लंग्स. आणि टीबी मी आधी सांगितलं की लंग्सकडे काही आलं की तो ब्रेनकडे पाठवतो, आणि लंग्सला सप्रेस करायचा असेल तर तो किडनीकडे पाठवतो. एक खूप सक्ता भाऊ तो कोण किडनी, आणि दुश्मन ब्रेन. लंग्सचा सगळ्यात मोठा दुश्मन आहे. म्हणूनच त्याचं कारण पण आहे. म्हणजे मला 2 गोष्टी खूप आवडतात आपल्याकडे, जे चेस्टमध्ये हर्ट आणि लंग्स हे दोघं एकमेकाला कॉर्डिनेशन ठेवतात, पण ब्रेन असा आहे या दोघांचे कॉर्डिनेशन ब्रेक करायला बघतो. नाही का म्हणजे कोणताही इन्सिडन्स तुमच्या पुढे वाईट झाला ना तर तुम्ही आधी लंग्सकडून रिॲक्शन घेता. रिपीट करतोय मी, तुमच्या माइंड सेक्शनसाठी खूप इम्पॉर्टंट आहे. तो अभ्यास असू द्या, रिझल्ट असू द्या, एक्झामला जाण्याची तयारी असू द्या,
तुमचे रिदम आधी चेंज होतो. रेस्पिरेटरी रिदम आधी ब्रेक करायला लागतात तुम्ही. ओके, हा चान्स आहे ब्रेकला. जेवढे तुमचे रेस्पिरेशन खालीवर व्हायला लागले तेवढे तुमचं ब्रेन केमिकलसाठी उपयुक्त आहे. तुम्हाला ती गोष्ट विसरायला भाग पाडवते. म्हणून कधी कधी असं होते की जास्त रेस्पिरेशन वर खाली झाले की आपण वर्गात गेले विसरून जातो. माझा नंबर काय, माझा हॉल तिकीट काय, मी कुठं आले, मी कोण आहे, इथपर्यंतचे न्यूज तयार होतात. म्हणून नेहमी सांगत असतो त्याच्या आधी पण कधी नाव घेत असेल दिलीप कुमार, उनका इंटरव्यू देखो और डायलॉग किंग क्यों है इसका उन्होंने बेस्ट आंसर दिया ना. हर डायलॉग के पहले हाँ मैं अपने रिदम चेक करूँगा रेस्पिरेटरी और उसके बाद डायलॉग्स उन्होंने यूज किए होम्योपैथिक का आपको नहीं पता, आपके पास तो नॉलेज है. कभी भी रेस्पिरेटरी करेक्शन करके त्याच्या आधी तो सांगितलं की जर तुम्हाला निडल जरी पुश करायला होतं, इंट्राकेट जर लावायचं असं आयव्ही तरी तुम्हाला श्वास रोखून ठेवावा लागतो. श्वास तुमची चालू असू द्या बघा किती वेळ साऊंड जातो म्हणून लगेच असं काहीच जमत नाही. तर श्वास तुम्हाला पाहिजेच, रिदम पाहिजे. म्हणून कॉन्सन्ट्रेट करताना रिदम लो होतात, रिदमला लो करता आलं पाहिजे. आपल्याला असं म्हणलं जातं की श्वास खर्च करू नका. सगळ्यात कमी जर श्वास घेणारा म्हणून 4 दिवस जगतो त्याचं नाव कासव. मिनिमम 7 ते 8 श्वास घेतले 1 मिनिटामध्ये. तुम्ही 40-50 पण लागत असतात अशा हॉलमध्ये बसलं म्हणजे आयुष्य कमी करेल. ते एक्झाम्पल द्यायला आज का कम्पेअर केलंय की लंग्स आणि ब्रेन आणि हार्ट आणि ब्रेन एकदम तुम्ही ज्या दिवशी तुम्हाला कळाल मेकॅनिझम ऑफ बॉडी त्या दिवशी तुम्ही या गोष्टीला जास्त म्हणून द्या. सध्या तर चालू त्या स्टेजला आली नाही. 1 and 2% of cases of bacteria travel via bloodstream. Unlike other type of meningitis, it progresses very slowly and symptoms are vagus, the danger and suddenly. होऊन घ्या. काय बोलते ड्रॉपलेट इन्फेक्शन पासून होणारा आधी व्हायरल ग्रुप परत घेऊ. असेप्टिक मेनिंजायटिस व्हायरलला दुसरं नाव काय असेप्टिक आहे. फर्स्ट फॉर्मेशन होत नाही म्हणून. मोर कॉमन दॅन बॅक्टेरियल फॉर्म अँड युजली लेस सिरियस. बघा व्हायरल तेवढं सिरियस नसतं कारण की सोरिक ओरिजिन आहे. आणि तुम्हाला माहित आहे की बा DNA आणि व्हायरस कसे असतात सगळे ते RNA असतात आणि ते बॉडीमध्ये गेल्यावरच ऍक्टिव्ह होतं. बाहेर इनॅक्टिव्ह फेजमध्ये असतं. पाठ केलं तेवढं 12 आहे बॉडीमध्ये गेल्यावरच ऍक्टिव्ह होतात. म्हणून त्यांना थोडा प्रोग्रेस करायला वेळ मिळत नाही जेवढा बॅक्टेरियाला मिळतो. बॅक्टेरिया लवकर रिप्लिकेट होतात तर त्यांना स्वतःचे रिप्लिकेशन फास्ट जरी केले तर तेवढ्या लेवलला पोहोचत नाही की व्हायरल डॅमेज होईल. पण कॉम्प्लिकेशनमध्ये डेफिनेटली होऊ शकतं मेनिंजायटिस नंतर व्हायरल पण लेस लाईकली टू हॅव परमनंट ब्रेन डॅमेज आफ्टर इन्फेक्शन. ब्रेकडाउन केले की संपलं का रिकव्हरी नाही. ट्रीटमेंट नो स्पेसिफिक ट्रीटमेंट अवेलेबल. मोस्ट पेशंट रिकवर कम्प्लिटली ऑन देअर ओन. ही एक इम्युनिटी आहे व्हायरस सोबतची आपल्या बॉडीची तीच त्याला रिकवर जास्त. बऱ्याच वेळेस असं होतंय काही काही केसेसमध्ये. आणि फेमस व्हायरल आहेत एन्ट्रो व्हायरस, ॲडिनो व्हायरस, अर्बो व्हायरस, मिझल्स, हिपरसिम्प्लेक्स अँड व्हॅरिसेला. सगळ्यात कॉमन पहिलाच आहे एन्ट्रो व्हायरस. From thus last time, it is much less common than the other, and it is a really healthy people, but it is more likely to person who have impaired immune system like HIV, है ना? After paralysis, hemiplegia, prolonged bedridden patient, त्या पेशंटमध्ये फंगस मेनिंजायटिस राहू शकतो. राईट? जसं करोनानंतर आपण ब्लॅक फंगस बघायला लागतो तसं. रिस्क फॅक्टर सिस्टमिक इन्फेक्शन त्याच्यामध्ये न्यूमोनिया एक सांगितलं, इंजुरी, एंडोकार्डायटिस हे सगळं सांगितलं. व्हायरल RTS सगळे झाले. टोबॅको चिनिंगवाल्यांना जास्त होऊ शकतो. इम्पेअर्ड इम्युनो सिस्टमवाल्यांना जास्त होऊ शकतो. आणि जे ओव्हर क्राउडेड एरियामध्ये राहतात
अशा मुलांमध्ये न्यूमोनिया जास्त होऊ शकतो. ओव्हर क्राउडिंगचा अर्थ वेगवेगळा पडतो. म्हणजे काय, कुटुंबासाठी सुद्धा ओव्हर क्राउडिंग होऊ शकतो. तिथे मुलं बिमार पडू शकतात त्या ओव्हर क्राउडिंगचा. पण दोन्ही प्रकार घ्यायच्या, सोशल लेवलला पण आणि तिथे घरात होतं. एक मुलं नेहमी बिमार पडत असेल घरामध्ये काही, वॅक्सिनेशन हे त्याला कारणीभूत आहे. आपल्याकडे पण वॅक्सिनेशन आफ्टर मेनिंजायटिस मेडिसिन आहे. सीझनल, आताच्या दोन्ही सीझन त्याला कारणीभूत आहे. येणारे पेशंट जे आहेत तिथं तुम्हाला सांगितलं विंटर अँड स्प्रिंग कॉमन आहे मेनिंजायटिस. आता विचार करू शकता येणारे दोन्ही सीझन आपल्यासाठी काय. क्लिनिकल डिफरन्सिएशन, पहिलं सिम्पटम in infants, first fever possibly with cold hand and feet. Okay, इसमें काल बोलता सुन गेलो, तुम्ही वाचून या पण ठीक आहे, जेवढं नॉलेज आहे तेवढं काही सुका बघू द्या, पण एकदा तरी उठून आन्सर द्या. तुमच्याकडे मी 4 ऑप्शन लिहिले, डेंगू, टायफॉइड आणि मलेरिया. राईट, आणि कम्पेअर करायचं मेनिंजायटिसच्या या फिवर सोबतचे सिम्पटम. फिवर विथ पॉसिबली काय होणार आहे, कोल्ड हँड्स अँड फीट्स. टायफॉइडसाठी तुमचं काय दृष्टिकोन आहे, मलेरियासाठी काय आहे आणि डेंग्यूसाठी काय आहे. हात पाय थंड पडू शकतात, हे कॉन्स्टिट्युशनल सिम्पटम नाही. ते कोणत्याच कॉन्स्टिट्यूशनमध्ये बसत नाही. असं नाही की जे हार्ट पेशंट असतात त्यांना ताप आले त्यांचे हातपाय थंड पडत असतील, किंवा जे चिनी पेशंट असतात त्यांचे पाय थंड पडत असतील, असं होत नाही. हे मेकॅनिझम आहे, हे मेकॅनिझम आहे. फिवर येते म्हणजे स्टिम्युलेशन तर झालेलं आहे, फक्त एरिया. आता मी तुम्हाला बघा काय क्वेश्चन बनवलं आहे, स्वतःला प्रश्न विचारा, नाही जमलं तर चालते, काय प्रॉब्लेम नाही, इथून तरी शिका असं म्हणतो. टायफॉइडचं लोकेशन सांगायचं, कोणी उठून सांगा, चुकू द्या, उठून सांगतो ना. इंटेस्टाईन कसा, अजून कोणी सांगताय? चांगलं वाचायचं, चांगलं कम्पेअर करायचं. इंटेस्टाईन हे सेकंडरी साईट आहे, इंटेस्टाईन सेकंडरी साईट आहे. राईट, टायफॉइड मध्ये कोल्ड हँड अँड फीट्स होत नाही, लक्षात ठेवा. ओके, टायफॉइड मध्ये असं होत नाही. त्याचं कारण काय, तुम्ही सार्वजनिक वाचताना काळ असेल तरी आपण नंतर कम्पेअर करू आपण. कारण की जेव्हा तुम्ही रिफ्युजिंग फीट्स और वॉमिटिंग, हे ना सगळ्यामध्ये बघायला मिळतं, फक्त एक फ्लोअर मध्ये बघायला मिळतं. म्हणजे मुलं ताप अंगात असताना खात नाहीत किंवा खाऊ घालत असेल तर वॉमिट करून घेतात किंवा रिफ्यूज करतात, नको म्हणायला लागतात. त्याच्यामध्ये प्रत्येकामध्ये थोडं वेगवेगळे कारण आहे. इथं थोडं वेगळं कारण आहे, हे नंतर सांगतो रिफ्यूजचं. पण बाकीच्या याच्यामध्ये असे प्रॉब्लेम असू शकतात. स्मेल बघा, कोणत्या डिसीजन ओळखून घ्या तुम्ही. तो टायफॉइडमध्ये असं होतंय किंवा मलेरियामध्ये असं होतंय, तुमचा अभ्यास आहे, मी नाही सांगत ना. मला पाठ आहे, मला सगळं पाठ आहे. तुम्ही आजपर्यंत काय केलं ते बघा. पण तापीचे केस सुद्धा फक्त सोपं आहे, जीपीला सोपं आहे. पॅरासिटामॉल बोलतो ते येऊ दे ना पहिल्यांदा. पण क्रॉनिक केससाठी सुद्धा इम्पॉर्टंट आहे कॅरेटिक सिम्पटम. हे कॅरेटिक सिम्पटम आहे. तर डिफ्यूज होत आहे सगळ्यामध्ये. एक फ्लोअर मध्ये भूक वाढते,
appetite increase during fever. High pitched moaning cry and weeping. परत एक रिपीट करतो. हे डेंग्यू आणि फक्त मेनिंजायटिस मध्येच मुलं जास्त रडतात आणि जास्त इरिटेट करणारं काय असते मेनिंजायटिस मध्ये. कधी कधी इतकं दया वाया येते. मोर्निंग सारखं रडत असतं कारण इरिटेशन ऑफ ब्रेन. मेनिंजस त्यांना इरिटेट करत असतात त्यामुळे रडत असतात. त्यामुळे डोक्याला थोडं पण हात लावू देत नाही. उचलण्याचा प्रयत्न केला तरी जास्त रडायला लागतं. दॅट इज द मेनिंजायटिस. त्याची नेक्स्ट स्टिफनेस पुढे येणार आहे. तर आता इथंच आपण क्लिअर करू त्याला. हाय पिच्ड एकदम प्राऊड लाऊड त्या हिलेबरस मध्ये लिहिलेलं असतं. शाउटिंग ड्युरिंग फिवर, क्राईंग ड्युरिंग फिवर मेनिंजायटिस मध्ये सिम्पटम आहे. तर तुम्हाला असं वाटतं की तापीमध्ये मध्ये रडत असलं मुलाला पर्टिक्युलरली गरज द्यायचं नाही. ते डायग्नोज सिम्पटम आहे. त्यावेळेस ते मेनिंजायटिसचं डायग्नोज होतं हिलेबरसच्या वेळेस. dislike of being handled or बघा हात सुद्धा लावू देत नाही. टच शावर जंतू अरे dislike being काही स्टिफनेस मान स्टिफ त्यांना थोडं जरी हटलं ना की हा देव दिसतात आणि तुम्ही त्याला बाळ बाळ कशाचं बाळ तर मेनिंजायटिस झालाय नाही बेकार हलवलं असेल. मेनिंजायटिसच्या पेशंटला हँडल पोझिशन हलवायचीच नाही. जोपर्यंत ताप नसताना त्याला अंगाला हात लावायचं. हँडल ऑर असे सिम्पटम बोलवाल्यामध्ये नाही. बोलवाल्यामध्ये सरळ सरळ दिले डोकं दुखते, नेक स्टिफनेस होते आणि फिवर येतो. 3 सिम्पटम म्हणजे मेनिंजायटिस संपला. आता सगळ्यात इम्पॉर्टंट मेडिसिनचं नाव सांगता आलं पाहिजे. असं हे सिम्पटम आहे. नेक रिट्रॅक्शन विथ आर्चिंग ऑफ बॅक. हे पण एका अजून दुसऱ्या डिसीज मध्ये होतं. रिट्रॅक्शन एक म्हणजे कारण मारेचं रिट्रॅक्शन होतं म्हणजे काय झालं शॉर्ट स्टिफ होऊन जाते, आकडून येते मान आणि सोबत काय बॅक अर्च त्या मान आखल्यामुळे ऑटोमॅटिकली त्या पाठीवर त्याचा इफेक्ट झाला. बघून घ्या सगळ्यात क्लासिकल सिम्पटम आहे मेनिंजस एरियाचं. असं नॉर्मली सुद्धा होते. जास्त फिरायला लावलं ना की नेक स्टिफनेस विथ बॅकएक ॲग्रेशन बाय फिरायला लावली. ब्लँक अँड स्टेरिंग एक्सप्रेशन. कधी कधी एकदम स्टिफनेस ऑफ आयबॉल्स, पिपल्स एकदम घाबरल्यासारखं तुम्ही चक्कर येऊन जाते, फेंटनिंग दिसायला लागते. त्याच्यामुळं बाहेर हे सिम्पटम ब्लँक अँड स्टेरिंग एक्सप्रेशन. अँड चाइल्ड इज डिफिकल्ट टू वेट. स्वतः उठू शकत नाही. तिथं एकदम डाउजी कंडिशन सारखं एकदम पडून असतात. पेन लॉजी कॉम्प्लिकेशन एकदम चेहऱ्यावरचं एक काय बोलतो वर्ड मूव है ना चला जाएगा ऐसा एकदम पेल फेस लगेगा उसका, शाइन नहीं रहेगी. In adults, first start with the stiffness of the उसमें अलग था और इसमें अलग. Stiff neck, headache and fever. ये 3 सिम्टम कॉम्बिनेशन में आ गए तो उसको एक ही पकड़ने का ब्रेन रिलेटेड फीवर है. एडल्ट में अगर गर्दन अकड़ी, सरदर्द हुआ और बुखार आया ऐसा होने के बाद एक ही डायग्नोसिस है उसको मेनिंजस रिलेटेड प्रॉब्लम है. फिर एब्सेस रह सकता, कुछ भी रह सकता उसका. फिर बाद में थोड़ा एक्सेस बढ़ रहा, इंट्राक्रैनियल प्रेशर, वोमिटिंग, लाइट सेंसिटिविटी, ड्राउजीनेस एंड कंफ्यूजन, जॉइंट पेन एंड फिटिंग. फिटिंग का मीनिंग क्या है? फिटिंग फिट्स आलं का? इथं पण कन्वर्जन्स आहेत पण ते वेगळं टाईपचं आहे. समजलं? सबसे इम्पोर्टेंट पक्का याद रखो. ये अगर समझो कोई बाहर इंस्पेक्शन वाला आ गया उसको बोला चलो हेडिंग साइन
बोलो आउट ऑफ सिलेबस बोल देगा. Severe stiffness of the hamstring causes an inability to straight the leg when the hip is flexed to 90 है ना. हाँ, हिप जॉइंट को अपन 90 डिग्री भी किए और बाद में फिर अपन ने हैमस्ट्रिंग टेस्ट किए तो उसका लेग जो है उतना सपोर्ट नहीं करेगा स्ट्रेट होने को. Severe stiffness in hamstring muscle causes inability to straight the leg. राइट. ये ऐसा जनरल की टेस्ट है देखने के लिए. हैमस्ट्रिंग अगर ज़्यादा शॉर्ट हो रही है कि नहीं ये देखने का है तो पेशेंट को बोलेगा विदाउट फ्लेक्स किए हुआ पूरा पैर ऐसा सीधा उठाने का. उठा नहीं सकता, लेग को थोड़ा क्रॉस लगेगा 45 डिग्री ऐसा. ये ऐसा कंप्लीट स्ट्रेट नहीं होगा ऐसा. तो इसका मीनिंग क्या है? ये हैमस्ट्रिंग मसल क्या है? स्टिफ है, शॉर्ट. राइट. योगा करून बघायचं स्टार्ट करतात. अजून एक साईन आहे रिअर करतो आपण तरी पण सांगू शकता लेगसाठी. नाव रूट या यूडी जीन्स ब्रूड जीन्स नेक साइड स्पेलिंग भी बराबर आया तो उसका BRUD ZINK ब्रूड जीन्स की नेक साइड. Severe neck stiffness causes patients hip and knee to flex when the neck is. अपन ऐसा सोए समझो और गर्दन पे अपन एक्सरसाइज कर जैसे इतना हिस्सा अपन उठा रहे तो अपने पैर स्ट्रेट रहते. लेकिन मेनिंजाइटिस के अंदर नेक को थोड़ा उठा रहा ना तो पैर नजदीक लेगा तो टेस्ट पॉजिटिव है तो उसको क्या है? मेनिंजाइटिस है. तो बहुत बार क्या होता है बच्चों तकिया दो बोलते. तकिया दिए कि पैर नजदीक लेके सोते उनको अच्छा लगता है. तकिया निकाल दो पैर सीधा कर देते. तो ऐसा देखने की जरूरत है. टेस्ट करके देखने का हम तकिया क्यों नहीं ले रहा है ऐसा बोलने के बाद समझ में आएगा कि पैर नजदीक लेके सोना पड़ता है. नहीं आम्हाला व्हिडिओ दिन सारखं की एल्बो पोझिशन ना त्या मेडिसिन चला दोन्ही साईड चांगले पाठवा. एक हॅमस्ट्रिंगसाठी आणि लेगसाठी. आणि दोघांची नावं असेसमेंट अँड डायग्नोसिस हिस्ट्री टेकिंग फिजिकल असेसमेंट सीटी स्कॅन MRI ब्लड कल्चर LP करू शकता CSF चेक करण्यासाठी. आणि CSF फाइंडिंग मध्ये काय मिळतं बघा. नॉर्मल तर माहिती आहे तुम्हाला बॅक्टेरियल व्हायरल आणि फंगस मध्ये प्रेशर इन्क्रीज भेटेल. इथं नॉर्मल किंवा थोडंसं इन्क्रीज असेल. फंगस मध्ये इन्क्रीज होत नाही. आता प्रेशर इन्क्रीज का होते कारण का बॅक्टेरिया मध्ये ग्रोथ होते जास्त तर ऑटोमॅटिक क्वांटिटी वेट वाढेल. अपीरियन्स नॉर्मली आपण पाण्यासारखं म्हणतो CSF ला इथे थोडंसं खडूळ होऊन जाईल तर बीट फर्स्ट सेल मध्ये जमा होणार. इथं क्लिअर असेल तिथं थोडेसे फंगस मध्ये फायब्रिन सापडतील. म्हणजे CSF रिपोर्ट मध्ये फायब्रिन आले की समजून घ्यायचे फंगस आहे. प्रोटीन लेवल नॉर्मली किती असते 0.18 0.45 1च्या वर म्हणजे प्रोटीन लेवल वाढेल. राईट. इथं प्रोटीन लेवल आता बघत राहणार तुला इथं 0.1 इथं प्रोटीन लेवल ॲज इट इज राहणार आहे. तिथं काय वाटणार. हां आता सांगा मोर दॅन पक्क कारण सांगा. बरोबर आहे मोर दॅन वाढणार प्रोटीन वाढणार ना बरोबर आहे पण कारण सांगा असं शकतो. बॅक्टेरियाचं प्रमाण वाढायला कारण कसं वाढलं ना प्रोटीन का वाढलं बॅक्टेरिया ते म्हणले म्हणून वाढलं आम्हाला काय करायचं आम्ही रिपोर्टमध्ये बघू 1 वर असं ठीक नसतं. कारण का ब्रेकडाऊन ऑफ बॅक्टेरियाचं ब्रेकडाऊन झालं की ते प्रोटीन लेअर्सचे असतात त्याच्यामुळे प्रोटीन वाढतो. ते प्रोटीनचे नसतात व्हायरलवाले लिपिडचे असतात जास्त करून त्यामुळे वाढत नाही. आणि सेम इथं तरच आहे ग्लुकोज 2.5 3.5 पाहिजे तर बिलो 2.2 म्हणजे ग्लुकोज लेवल कमी होते कारण का बॅक्टेरियाची ग्रोथ होताना शुगर जास्त यूज करते त्यामुळे शुगर कमी होऊन जाते. इथं नॉर्मल इथं ॲज इट इज राहू शकते. कारण माहीत असले पाहिजे तरच सांगू शकते की बॅक्टेरिया आहे का व्हायरल आहे काय. जाऊ द्या शुगर कोट खाणार ग्राम स्टेट पॉझिटिव्ह सापडते नॉर्मल ग्राम स्टेट ही फक्त बॅक्टेरियासाठी असते.
ग्लुकोज CSF सिरम रेशो 0.6 नॉर्मल असतो तो 4, कारण का ग्लुकोज लेवल कमी असल्यामुळं हे वाढतो थोडा 0.6, तो नॉर्मल राहतो. सगळं शेवटी BCC बघायची गरज नाही, CBC काउंट तुम्ही बघणारच आहे आणि ऑर्डरमध्ये CBC काउंटवर डिसाईड करायचं आहे. त्यामुळे एवढा पार्ट लक्षात ठेवा, एक्झाममध्ये लिहा, खास करून बॅक्टेरिया, व्हायरल आणि CSF एक्झामिनेशन इन मेनिंजायटिस असं जर 5 मार्काला आला तर एवढा चार्ट खूप झाला. यायला नाही पाहिजे, आला तर कॉम्प्लिकेशन, सगळ्यात मेन कॉम्प्लिकेशन इपिलेप्सी, मेमरी लॉस, हे चालते, हे चांगलं कॉम्प्लिकेशन है. पैरालिसिस, और किसी को शादी के बाद मेनिंजाइटिस हो गया तो अच्छा है ना. मुझे 2 गाने हैं ना बहुत पसंद है मेरे को, ये लेवल पे आने के बाद वो याद आता है मेरे को अच्छी तरह से. हाँ? ये कहाँ आ गए मेनिंजाइटिस, और बाद में बोलेगा वो क्या है. तो बस ये 2 सॉन्ग आफ्टर मैरिज, आफ्टर मेनिंजाइटिस. लर्निंग डिफिकल्टी, बिहेवियरल डिफिकल्टी, डिक्रीज इंटेलिजेंसी, सेप्टिसिमिया एंड डेथ. पहला मत लिखो, सबसे लास्ट लिखो, डेथ हो सकती है इसमें. बस ये कॉम्प्लिकेशन है. मेडिकल मैनेजमेंट सबसे आजकल 3rd जनरेशन, अभी 4th भी आया, इसके बाद भी आया, लेकिन फिर भी अभी भी चालू है सेफालोस्पोरिन, है ना. सेफ्टा, टैक्सिम वगैरह जितने भी नाम है आपको मालूम, सेफोटैक्सिम, हाँ, सेफ्ट्राजोन, है ना, जोन बोल के तो सारे ना. और सबसे खासियत क्या है, ये एक ही ऐसा सल्फा ग्रुप है, सल्फर ग्रुप है, तो इसकी कीमत अगर देखें समझो बॉटल पे तो अलग रहेंगी, लेकिन मेडिकल वाले को खास पूछे ना, ये ग्रुप इसने जिंदगी सवाल की बस. इसके ऊपर 800 प्राइस है, तो वो मिनिमम 125 या 150 रुपये को बनती, लेकिन पेशेंट को 800 रुपये में गिरेगी. ये ऐसा एक ग्रुप ओरिजिनल में है, जल्दी तो छोड़ दो, किलो में 6 रुपये. और ये टैबलेट फॉर्म में कोई नहीं देगा आपको, इंजेक्शन फॉर्म में देंगे, ये टैबलेट फॉर्म में नहीं मिलता. इसलिए थोड़ा सा एक बार उस वो फील्ड में तो आप गए ना, तो आप मालूम हो जाएगा क्या देंगे आप, क्या पड़ेगा. इतना डेंजरस है, बहुत महंगे है, ऐसे बोले बहुत महंगे है, लेकिन एक्चुअली प्रोडक्शन प्राइस उतना नहीं है. हाँ, Vancomycin is added to the in the cases of resistance. अगर इससे रेजिस्टेंस आ गया तो फिर आपके लिए डेल्टामाइसिन वाला ग्रुप है, लेकिन ये मैं हमेशा बोलता कि माइसिन वाला जो ग्रुप है वो सबसे ज़्यादा डेंजर है किडनी के लिए. किडनी सेफ है तो ही लेते जाओ. तो डेल्टामाइसिन के पर इतने केसेस थे कि पेशेंट जगह पे डेथ होती थी डेल्टामाइसिन लेने के बाद. ब्रह्मास्त्र Dexamethasone, steroid, prednisolone. Dehydration and shock can be treated with the fluid therapy. और अगर उसको झटके आ रहे होंगे तो फिर आप ऐड कर सकते हैं इप्टॉन, बोले तो फिनिकोनिन फॉर साइनस मैनेज. बस इतना अच्छा मैनेजमेंट, काफी दूसरा कुछ नहीं है. मेनिंजाइटिस होम्योपैथी की तरफ देखेंगे आप.
करने का, ब्लड होना फ्लूइड के अंदर तो ज़्यादा 2 नंबर